नंदुरबारच्या केलापाणी गावाला रस्ता नसल्यानं तरुणीला झोळीतून घेऊन जाण्याची वेळ। आदिवासी भागामध्ये समस्यांचा पाढा कधी संपणार, गावकऱ्यांचा सवाल। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। शेतकऱ्यांचा जमीन सीमांकनाला विरोध। 15 तारखेला महामार्ग प्रशासनाकडून मालेगाव तालुक्यात पोलीस बंदोबस्तात जमिनीचं सीमांकन होणार। नाशिकच्या चांदवडमधील ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसासह गारपीट। गहू, कांदा, द्राक्षाचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल। जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट। जळगाव, यावल, चोपडा या तालुक्यातील अनेक भागामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस। रब्बी हंगामातील गहू, कांदा, केळी, मका यासारख्या पिकांना फटका। जळगावच्या रावेरमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस। केळी बागांना तडाखा। मका, केळी पिकांना फटका। 500 हेक्टरवर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज। यवतमाळमध्ये काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। वादळी वाऱ्यामुळे राळेगावात प्रमोद ओंकार या शेतकऱ्याचा केळी बागेचं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी। नांदेडमध्ये पुन्हा जोरदार अवकाळी पाऊस। आज आणि उद्या नांदेडला येलो अलर्ट। अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याचं नुकसान। यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर। आधारची माहिती चुकल्यामुळे 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान। आधार कार्ड क्रमांक चुकल्यानं अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित। गोंदियामध्ये पाणी टंचाईच्या समस्येमध्ये वाढ होणार। सिंचन प्रकल्पामध्ये केवळ 35% पाणी साठा, तर मध्य प्रकल्पात केवळ 44% पाणी साठा शिल्लक। वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी खालावली। अनेक गावांमध्ये विहिरींच्या पाण्यात झपाट्यानं घट। जनावरं आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर। जालन्यामध्ये पारा 42 अंशांवर। उन्हाच्या तीव्रतेचा सफरचंदाच्या बागेला फटका। खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत। हिंगोली मार्केट यार्डमध्ये हळदीच्या भावामध्ये 1000 ते 1500 रुपयांची घसरण। 16,000 रुपये प्रति क्विंटल दर 1,500 कमी झाला। शेतकऱ्यांची चिंता वाढली। भंडाऱ्याच्या वरठीमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या जागेचा अभाव। राष्ट्रीय महामार्गालगत कचरा जाळला जातोय। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ। वाशिम जिल्ह्यामध्ये शिधापत्रिकांची तपासणी सुरू। रेशन कार्ड धारकांना वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नाची माहिती तपासली जाणार। नांदेडमध्ये कर्नाटक राज्यातील औराद आगाराच्या बसचा अपघात। बस चालकाचा ताबा सुटल्यानं बस रस्त्यावरून खाली गेली। 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी। देगलूर हाणेगाव रस्त्यावरील अपघात। लातूर उमरगाव मार्गावर कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात। अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। पुण्यामध्ये आईकडूनच स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार। आईच्या प्रेमसंबंधाबद्दल घरमालकिणीला सांगितल्यानं आईनं हे कृत्य केलं। बेबीवाडी पोलिसांकडून फरार आई आणि प्रियकराला अटक। चंद्रपूरमधील गडचांदूर शहरामध्ये 2 मित्रांच्या मृत्यूचं गूढ वाढलं। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समजणार। 10 तारखेला एकाचा मृतदेह तर 1 जण बेशुद्ध अवस्थेत सापडला होता। नाशिक महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून खासगी रुग्णालयांची अडवणूक। नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासाठीच्या कामांमध्ये अडवणूक होत असल्याच्या तक्रारी। नंदुरबारच्या पातोंडा दहीदुले रस्त्यावर पशूंवर उपचारासाठी वापरण्यात येणारा मुदतबाह्य औषध साठा उघड्यावर। संबंधित औषध साठा कुणाचा याची चौकशी पशुसंवर्धन विभागाकडून सुरू। यवतमाळच्या महागावमधील पोस्ट ऑफिसमध्ये 17 लाखांचा अपहार। डाक सहाय्यक विरोधामध्ये फिर्याद दाखल। नागरिकांच्या बचत खात्यातील पैशांमध्ये घोळ घातल्याचा प्रकार समोर। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली। सकाळपासूनच साई संस्थांच्या दर्शन रांगा हाऊसफुल। दर्शनासाठी तब्बल 4 ते 5 तासांचा कालावधी लागतोय। करमाळा तालुक्यातील पांगरे इथं भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। यात्रेनिमित्त केसाच्या शेंडीच्या साह्यानं 12 बैलगाडा ओढण्याची परंपरा। करमाळा तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। नांदेडच्या ढोणगावमध्ये कावड यात्रेचा उत्साह। यात्रेनिमित्त काठ्या कावडीची मिरवणूक काढली। हजारो महिला पुरुष भाविक यात्रेमध्ये सहभागी। यात्रेमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन।
सोलापूरच्या अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न. हर हर महादेवाच्या जयघोषा यात्रेची सांगता. भव्य नंदीध्वज रथोत्सव काढण्यात आला. जळगावच्या आसोदा गावामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. कानळदा इथल्या योगेश धोंडू पांचाळ यांना यंदाचा 12 गाडा ओढण्याचा मान मिळाला. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. जळगावच्या तोंडापूरमध्ये यात्रेनिमित्तानं अंबिकादेवी मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. भाविकांच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर आगाराला नवीन 5 बसेस उपलब्ध. 10 बसेस भंगारमध्ये मोडीच काढल्या. नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत होणार. यवतमाळमधील खेळाडू असलेली प्राजक्ता झलकेची न्यायाधीश पदाला गवसणी. कठोर परिश्रमाच्या जोरावर प्राजक्ताची न्यायाधीश पदाला गवसणी. प्राजक्ताचं सर्वच स्तरातून कौतुक. पुरणमध्ये पिरवाडी समुद्रामध्ये अडकलेल्या 4 पर्यटकांना वाचवण्यात यश. पर्यटकांना सागररक्षक दलाच्या मदतनीसांनी वाचवलं. समुद्रकिनाऱ्यापासून 300 मीटर अंतराच्या खडकावर पर्यटक अडकले होते. नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तयारी पूर्ण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायी येण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण पूर्वमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वरळी सिलिंकवर विद्युत रोषणाई. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 16 ठिकाणी सुरू. आपला दवाखाना योजनेमुळे गोरगरीब जनतेला फायदा होणार. नंदुरबार जिल्ह्यामधून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून 800 नागरिक अयोध्येसाठी रवाना. नंदुरबार रेल्वे स्थानकावरून आमदार आणि माजी खासदारांकडून रेल्वेला हिरवा झेंडा. कोरटकरला मोकळं सोडलं तर लोक त्याला सोडतील का? प्रशांत कोरटकरवरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया. कुख्यात गुंड निलेश घायवळवरील हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ समोर. धाराशिवच्या अंद्रुडमध्ये कुस्ती स्पर्धेत घायवळला मारहाण झाली होती. या प्रकरणामध्ये 15 ते 16 जणांवर गुन्हा दाखल. गद्दारीची आणि फोडाफोडीची सवय विद्यार्थ्यांना लावू नका. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांची टीका. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. त्यावेळी सगळे ब्राह्मण महात्मा फुलेंविरोधात नव्हते. काही कर्मठ ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात होते. काही कर्मठ ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात असल्यामुळे फुले चित्रपटाला होणाऱ्या विरोधाहून भुजबळांची प्रतिक्रिया. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा केला पाहिजे. महापुरुषांचा अवमान करणं जनतेला मान्य नाही. प्रशांत कोरटकरवर बोलताना अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याला चंद्रकांत खैरे यांची दांडी. अंबादास दानवे यांच्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी मेळाव्याला येणं टाळल्याची चर्चा. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा वाद विकोपाला गेल्याच्या चर्चांना उधाण. जळगावच्या पालधी गावामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दशमा भवानी नृत्य सादर. मोठ्या भक्तिभावानं दशमा भवानी नृत्याचा आध्यात्मिक सोहळा पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः नृत्यामध्ये सहभाग नोंदवला. कायदेशीर मार्ग काढून टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षणाचा विषय राजकारणापर्यंत मर्यादित ठेवू नका. खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. 15 एप्रिलला किरीट सोमय्या बीडला जाणार. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी बीडच्या परळी वैजनाथ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार. अपात्र व्यक्तींनी बनावट पद्धतीनं जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा सोमय्यांचा आरोप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मांस विक्री दुकानं बंद. नागपूर शहरामधील मांस विक्री दुकानं आणि कत्तलखाने बंद. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नागपूर महापालिकेचा निर्णय. वाशिमच्या रिसोर्टमधील ऋषिकेश साखरेनं ड्रीम 11मध्ये 3 कोटी रुपये जिंकले. साखरेला ड्रीम 11 ऑनलाईन खेळामध्ये पहिल्या क्रमांकाचं पॉइंट्स. मोप गावासह रिसोड तालुक्यातील अनेकांना आश्चर्याचा धक्का. नवी मुंबईतील सानपाडा परिसरामध्ये गुरुद्वारा गुरुमत समागम कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. यावेळी फडणवीसांनी पंजाबी पगडी परिधान केली. 25 वर्षाच्या राजकारणामध्ये आम्ही अनेक मुख्यमंत्र्यांची मुलं बघितली. त्यामध्ये श्रीकांत शिंदेच यांचं काम उजवं. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तुलसी गबाड यांचं वक्तव्य प्रमाण मानता येणार नाही. आपल्याकडे सुप्रीम कोर्टाकडून शिक्कामोर्तब. हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. ईव्हीएम मॅनेज होतंय हे जागतिक सत्य झालंय. ईव्हीएम मॅनेज करण्याचे पुरावे आहेत. निवडणुका मॅनेज होणार असतील तर लोकशाहीला अर्थ उरणार नाही.
तुलसी गबाड यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया.